गुजरात वर्सेस कर्नाटक हा सामना झाला आणि अटीतटीचा सामना झाला आणि खूप मजा आली. शेवटपर्यंत गुजरात जिंकेल तर कर्नाटक जिंकेल असं हे नव्हतं, परंतु एक हिड विकेट गेला आणि हिड विकेट गेल्यामुळे बाजी पलटली आणि कर्नाटक जिंकता जिंकता परत गुजरातच्या हातामध्ये ती ट्रॉफी गेलेली आहे. फाइनल हम जीत गए हैं, इसलिए हमको बहुत खुशी हो रही है. ऐसी टूर्नामेंट हर साल होनी चाहिए, क्योंकि ब्लाइंड क्रिकेट का जब अलग अलग स्टेट से आते हैं खेलने के लिए तो मजा आ जाती है खेलने में. आणि मी पाहतोय हे जी स्किल्स आहेत ती खरोखर वाखाणण्यासारखी आहेत. कारण बॉलमध्ये त्या आवाज आणि त्या आवाजावरती बॅट्समन हा स्ट्रोक्स मारतोय आणि फिल्डर्स त्याप्रमाणे धावतायत आणि बॉल अडवतायत, थ्रो टाकतात. विकेट किपर त्याचप्रमाणे विकेट किपिंग करतोय. हे अतिशय बघण्यासारखं आहे. ही वेगळी स्किल्स आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धा हे पुणे शहरात नाही देशभरात आयोजित करायला पाहिजे. कारण ह्या मुलांचं स्किल त्यामुळे निघून येईल. ह्याच्यातून देशातून एक चांगली टीम तयार होईल आणि हे भारतात देशातून बाहेर जर खेळायला गेले तर देशाचं नाव उज्ज्वल करतील. खूप चांगली मुलं खेळलेली आहेत. एक हार जीत हा महत्त्वाचा विषय नसून 8 टीम आले, 4 दिवस इथे राहिले पुण्यात आणि खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन झालं. त्याचं मला अंधजन मंडळाच्या अध्यक्षाच्या वतीने मला समाधान आहे. मुलं सगळी खूप खुश आहेत. Many different companies, they should contribute such kind of events through CSR and beyond CSR. This will definitely encourage the spirit of sports, the spirit of competitiveness. I would like to congratulate all the stakeholders in this event who have made this great event possible. Thank you.